शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विदर्भ मल्टी सर्व्हिसेस कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे। दूषित पाणीपुरवठा प्रकरणात बळी ठरलेल्या बालकांचे वडील सुभाष वांढरे यांची मागणी। पोलीस तपास तसेच वैद्यकीय विभाग प्रयोगशाळा अभिप्रायावरून तब्बल 16 महिन्यांनी वरोरातील विदर्भ मल्टी सर्व्हिसेस कंपनीवर गुन्हा दाखल। संक्षिप्त वृत्त असे की शहरातील मालवीय वाड परिसरात दूषित पाणी पिल्याने मृत्यू झालेल्या पूर्वेश सुभाष वांढरे या 4 वर्षीय बालकाचा 7 जुलै 2024 मध्ये मृत्यू झाला होता। या मृत्यूमुळे प्रभागातच नव्हे तर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली होती। त्या कालावधीत वार्डातील अनेकांना उलट्या अतिसाराच्या लागवणीमुळे रुग्णालयात भरती व्हावे लागले होते। त्यात मृतक पूर्वेशच्या कुटुंबियांचा सुद्धा समावेश होता। त्यावेळी वरोरा नगर परिषदेने शहरातील नळदुरुस्ती, सफाई व पाणीपुरवठा देखभालीचे कंत्राट विदर्भ मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला दिले होते। पूर्वेशच्या मृत्यूनंतर कुटुंबीय तसेच स्थानिक नागरिकांनी दूषित पाणी पुरवठ्यास सदर कंपनी कंत्राटदार जबाबदार आहे असा आरोप केला होता। या दरम्यान काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मृतकाच्या कुटुंबियांना न्याय मिळाव्याकरिता कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे म्हणत वरोरा तहसील कार्यालय परिसरात आंदोलन उपोषण केली होती। या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने दखल घेत सदर दूषित पाण्याचे नमुने तपासणीस पाठवले। दरम्यान प्राप्त झालेल्या वैद्यकीय विभाग प्रयोगशाळा अभिप्रायानुसार पाणी दूषितच होते असल्याचे स्पष्ट झाले। दूषित पाण्याच्या संसर्गातूनच पूर्वेश वांढरे या बालकाचा मृत्यू झाला असल्याचे निष्पन्न झाले असून कंपनी कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली असल्याचे प्रथमदर्शनी तपासात दिसून आल्याने वरोरा पोलिसांनी BNS कलम 271 व 106(1) अन्वये गुन्हा दाखल केला आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी हितेश राजन हिरे यांनी मृतकाचे वडील सुभाष वांढरे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता माझ्या मुलाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या विदर्भ मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला शासन प्रशासनाने काळ्या यादीत टाकावे तसेच भविष्यात या कंपनीला कुठलेही कंत्राट देऊ नये। सोबतच नगरपालिकेतील पाणी पुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात निष्काळजीपणा केल्यासंदर्भात गुन्हा दाखल करावा असे म्हटले। शहरातील मालवीय प्रभागातील सध्या आम्ही या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी काही महिन्यापूर्वीच पूर्वेश वांढरे या 4 वर्षीय बालकाचा दूषित पाणी पिल्यामुळे मृत्यू झाला होता आणि याच घटनेमुळे संपूर्ण या प्रभागातच नव्हे तर शहरात पुन्हा एकच खळबळ माजली होती आणि याच पार्श्वभूमीवर आज आमच्यासोबत आहेत पूर्वेशचे वडील। त्यांची काय प्रतिक्रिया, त्यांच्या काय भावना आपण जाणणार आहोत। भाऊ काय सांगणार, अखेर तुम्हाला न्याय मिळाला दिसतोय, काय बोलाल, काय भावना व्यक्त करणार? जवळपास कमीत कमी आम्हाला 19 महिन्यानंतर न्याय मिळाला आहे आणि ज्या काही गुन्हा दाखल झाला असं माहिती मिळाली आहे तर त्यांच्यावर जे मल्टी सर्व्हिसेस कंपनीचा ज्या ठेकेदारावर जो गुन्हा दाखल झाला तसेच त्या कंपनीवर गुन्हा दाखल होऊन जे काही दोषी कंपनी जे नगर परिषद कर्मचारी असेल किंवा त्यांनी पाणी पुरवठा अधिकारी जो भी काही असेल त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावं आणि आम्हाला न्याय मिळण्यात यावं। या ठिकाणी बघू शकतो की विदर्भ मल्टी सर्व्हिसेस ज्या कंपनीने या प्रभागातच पाणी पुरवठा केला होता त्या कंपनीचा जो संचालक आहे किंवा कंपनीचे जे काही कर्मचारी आहे, नगरपालिकेचे कर्मचारी आहे, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पूर्वेशचे वडील यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे। या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहे। अखेर न्याय मिळाला समाधान तर आहेच, परंतु मला मुलगा परत मिळणार नाही यांच्या या कृतीमुळे अखेर त्यांनी या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आहे आणि त्या कंत्राटदारांना याच्या नंतरही कधी कोणताही सरकारी कंत्राट मिळावं न मिळावं अशा काळ्या यादीत टाकण्यात यावं त्यांना। पर एक महत्त्वाची घटना परत ते बोलत आहे की तो सदर जो कंत्राटदार आहे त्याच्या कंपनीला कुठल्याही प्रकारचं कंत्राट मिळू नये, त्याला काळ्या यादीत टाकावे अशा सुद्धा भावना या ठिकाणी या पूर्वेशच्या वडिलांनी या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत।